8-12 बस स्टार्ट. टाका टॉपिकचं नाव लसावी. लसावी फुल फॉर्म आहे त्याचा लघुत्तम सामायिक विभाजक. लसावी. इथून जेही टॉपिक होतील त्या सर्व टॉपिकना पाढे कंपल्सरी आहे. मी तुम्हाला 8 दिवसाची मुदत देतोय. 8 दिवसात ज्या ज्या लोकांचे 30 पर्यंत पाढे पाठ होतील तेच लेक्चरला येतील, बाकीचे घरी जातील. ठीक आहे, तुम्ही पहा कसं करायचं. तर 8 दिवसात मला 30 पर्यंत सगळ्यांचे पाढे पाठ पाहिजे. पुढच्या आजचा काय वार आहे? गुरुवार. पुढच्या सोमवार पर्यंत, हा सोमवार जाऊ द्या, आता हा येणारा सोमवार जाऊ द्या, पुढच्या सोमवार पर्यंत मला प्रत्येकाचे 30 पर्यंत पाढे पाठ पाहिजे. तुम्ही कसे करा काय करा मला माहित नाही, पाठ पाहिजे म्हणजे पाहिजे. नाही तर लेक्चरला यायचं नाही भाऊ. हा कोणच यायचं नाही. आपल्याला 7-8 जण बी भेटले तर भरपूर झाले. लघुत्तम सामायिक विभाजक. आता पहा आपल्याला प्रश्न कसा येतो. 12 आणि 14 या संख्यांचा लसावी काढा. इतका सिंपल प्रश्न पोलीस भरती विचारते. आपला पहिला प्रश्न आहे आजचा. 12 आणि 14 या संख्यांचा लसावी काढा. याचा अर्थ आहे की 12च्या आणि 14च्या पाढ्यात येणारी 12 आणि 14च्या पाढ्यात येणारी लहानात लहान संख्या कोणती? लहानात लहान संख्या कोणती असा त्याचा अर्थ आहे. मग ते सोडवण्याची पद्धत पहा एकदम सोपी आहे. हा इकडे 12 लिहायचा, हा इकडे 14 लिहायचा. पहा 12 आणि 14 लिहिलं, इथं खाली पहा दिसलं का? 12 आणि 14 कोणाच्या पाढ्यात येतात? 2च्या. बेसक 12 हा 2च्या पाढ्यात किती नंबर येतो ते लिहिलं. बेसक बे साते म्हणजे 12 आणि 14चा विषय ते संपला. आता उरलाय आपल्याकडे 6 आणि 7. 6 आणि 7 एकाच पाढ्यात येता का? नाही. म्हणून जो येतोय त्याला भाग द्यायचा आणि जो येत नाही तो जसाच्या तसा लिहायचा. आता 6 येतो कोणाच्या रे? बे त्रिक आणि 2च्या पाढ्यात 7 येतो का? तो जसाच्या. हा पुढे बघ रे भाऊ. 3 आणि 7 हे उरलेलं आहे. हे असं कोडायची गरज नाही. आम्ही मुद्दाम आता शिकवण्यासाठी कोडतोय. हे असं कोडायची गरज नाही, आपल्याला समजून जातं पुढे कोण आहे. आता पुढच्या संख्या आहे 3 आणि 7. काय काय आहे? 3 आणि 7 या दोन्ही काय रे? मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्या फक्त स्वतःच्याच पाढ्यात येतात, दुसऱ्यांच्या पाढ्यात येत नाही, त्या संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहे लिहून दिलेल्या आहे. मग काय करायचं? जिथे ही मूळ संख्या आल्या तिथे हा 3 जसाच्या तसा आणि हा 7 पण जसाच्या. आता हे असे लोक आहेत की ज्यांनी या 12 आणि 14चं बायफर्फिकेशन केलंय, त्यांना भाग दिलेला आहे. या 4 लोकांचा होईल गुणाकार. इकडे घ्यायचं त्यांना साईडला. 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 7. हे 4 आकडे पहा मी कसे उतरवले आणि यांचा काय करायचा? गुणाकार. चला बेदुनी 4 त्रिक आणि 12 जाते 84. हा लसावी आला. कोणाचा रे? 12 आणि 14 या संख्यांचा लसावी आला 84. म्हणजे या गणिताचं उत्तर आलं 84. असं आपल्याला आज गणित सोडवायचे आहे. याला म्हणतात लसावी. लसावी म्हणजे अशी लहानात लहान संख्या की जी 12 आणि 14च्या पाढ्यात येते. 12 आणि 14च्या पाढ्यात बघा 12 साते आणि 14 सक. समजतंय का? याच्यानंतर 12 आणि 14च्या पाढ्यात येणारी संख्या येईल, पण ते कशी येईल? मोठी येईल. आता 168 जर पाहिला तर 168 12च्या पाढ्यात बी येतो, 14च्या पाढ्यात बी येतो, पण तो आपल्याला चालणार. कारण आपला टॉपिकच काय आहे? लघुत्तम. लघु म्हणजे लहान. लघु म्हणजे लहान. चला सोडवा. हे जे मी कोडलंय तुम्ही कोडायचं नाही. तसं पहिले 5 गणित मी सांगेल, मग बाकीचे तुम्ही सोडवायचे.
आणि प्रश्न बी सेम असच लिहा तुमच्या वहीमध्ये. 12, 14 या संख्यांचा लसावी काढा. हे 2 अंकीहून 3 अंकीवर जातं, 3 अंकीहून 4 अंकीवर जातं. ज्याला बोर्डवर दिसत नसेल, चमकत असेल, त्यांनी इकडच्या साईडला बसा. कसं सोडवलंय ते पद्धत पहा. एक गणित बी आपल्याला जमलं तर बाकी सगळे गणित जमायला लागतात. आजची तारीख काय रे? 18. 18 आणि 7 25. 25, 26, 27, 28, 29 डिसेंबर रोजी सगळ्यांचे पाढे चेक केले जातील. याचे पाढे पाठा चिंतनच वर्गात याचं, बाकीच्यांना याचं नाही. लास्ट अल्टिमेटम आहे. कारण काय होऊन जाईल, मी चांगलं शिकवतोय आणि पाढे पाठ नसल्यामुळे तुम्हाला टॉपिक जमता नाहीये. मग तुम्ही माझे नाव खराब करशाल की सरले शिकवता येत नाहीये, आपली बोंब पडत नाहीये, काही समजत नाहीये. बरोबर आहे की नाही? तर पाढे पाठ करून यायचे भाऊ 30 पर्यंत. कसे करायचे, काय करायचे ते तुम्ही पहा. झालं सगळ्यांचं? हा, हे गणित मी परत एक्सप्लेन करतोय, सगळ्यांनी परत पहा म्हणजे अजून जास्त ध्यानात येईल. प्रश्न वाचायचा. 12, 14 या संख्यांचा लसावी काढा. लिहायचं 12, 14 एक रेष मध्ये, हे एक आडवी रेष, हे एक उभी रेष. 12 आणि 14 कोणाच्या पाड्यात येतात? दोनाच्या. बेसक, बेसाती परत लाईन, बेत्रिक 7 जसाच्या एक लाईन. 3 आणि 7 या दोन्ही कोणत्या संख्या? मूळ संख्या. 3 जसाच्या तसा, 7 जसाच्या तसा. आणि जे उरले तिथे एक एक येतो आणि एक सगळ्यांच्या पाड्यात येतो म्हणून त्याला काही आपण लिहत नाही. जे उरले त्यांना बाजूला घ्यायचं. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 यांचा गुणाकार करायचा. बेदुनी 4 त्रिक 12 साते 84 लसावी. असं मला प्रत्येकाच्या वहीत दिसलं पाहिजे. समजलं? समजलं का? कोणाला समजलं पहिलं गणित? सर आता द्या फक्त तुम्ही पटापट सोडा. मागच्या दोनांना समजलं नाही, तिकडे समजलं? चला पुढचं गणित. गणित क्रमांक 2. फक्त पाहायचं पहिलं 5 गणित फक्त पाहत राहायचं की काय होतंय. पंधरा 12 या संख्यांचा काय काढा रे? लसावी काढा. लसावी काढा म्हणजे आपल्याला पुसायची गरज नाही. 15 आणि 12. 15, 12 या संख्यांचा लसावी काढा. पहिले पाहून घ्या की कसं काय होतंय आणि मग सोडवा. काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये. लिहिला 15, हा 12. एक रेष आली. कोण सांगतं कोणत्या पाड्यात येत आहे? 3च्या. जो रोज पाड्या लिहितो त्याला समजेल. मग 3च्या पाड्यात येत आहे म्हणून 3 लिहिला. 3 5 3 चोक आलं. संख्या काय आल्या? 4 आणि 5. आता यांच्यापैकी 5 ही कोणती संख्या आहे रे? मूळ संख्या आहे. 5 कोणाच्या पाड्यात येतो का? फक्त स्वतःच्याच पाड्यात. 5 एक, त्याच्यानंतर कोणाच्याच पाड्यात तो जात नाही. म्हणून हा 5 आपण काय करतो? जसाच्या तसा. आणि इथे काय येतं मग? 5 एक 5चा विषय 5च्या पाड्याने भाग दिलाय. 5च्या पाड्यात 4 येतो का? म्हणून 4 जसाच्या. चला बोला 4 कोणाच्या पाड्यात येतो? 2च्या. म्हणून इथे लिहिला 2. बे दुने 1 जसाच्या. काय उरलाय रे? हा 2 जसाच्या. बे एक. जोपर्यंत खाली 1 1 येत नाही तोपर्यंत त्याला भाग देत चालत. हे इकडचं भाग दिलेलं आपल्या काहीच कामाचं नाही. ज्या संख्येने आपण भाग देतोय त्या संख्या आपल्या कामाच्या. मग त्यांना इकडे घेऊन टाकायच्या. कोण कोण आहे रे? 3 गुणिले 5 गुणिले 2 गुणिले. चाल घे. 3 5 3 5 15 दुनी 30 दुनी. या संख्यांचा लसाव्याला 60. लिहा.
झालं. मी ज्या पाड्याने भाग देतोय त्या पाड्याने दिलं तर चालेल, तुम्हाला वेगळ्या पाड्याने देता येत असलं तसं बी तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, पुसू. बर, आता समजा हे गणित आहे 15 आणि 12, मला वेगळ्या पद्धतीने सोडवायचं आहे. वेगळी पद्धत म्हणजे काय, आता पाय, आता हा 15 12 मी लिहिला, पण माझ्या लक्षात आलं नाही की या दोन्ही संख्या 3च्या पाड्यात येत आहे. मग मी काय करतो, 12 मला माहिती कितीच्या पाड्यात येतो, कितीच्या, 2 न भाग दे. बेसक 2च्या पाड्यात 15 येतो का, मग तो 15 जसाच्या, जर समजा आठवण पडली तर मग पाहिलं तू 15 आणि 6, मग 15 तुला माहिती आहे कितीच्या पाड्यात येतो, 5च्या. 5 त्रिक, पण 5च्या पाड्यात कोण येत नाही, तो जसाच्या. हा, मग काय उरलं रे, मग तू एवढा बधीर राहू शकत नाही की 3 आणि 6 असं म्हणतो, किंवा तुला समजत नाही 3 आणि 6 एकाच पाड्यात येतात बा, कारण 2च अंक आहे. 3 1 3 2 आणि हा 2 जसाच्या, तरी बी तो उत्तर किती, 60. 2 पंचे 10 त्रिक 30 2, म्हणजे तुम्हाला जर समजा तुम्ही विसरले असं 15 आणि 12 एकाच पाड्यात येते का बुवा, तर तुम्हाला जो पाडा आठवत असेल त्या पाड्याने त्याला भाग द्यायचा. फक्त समोरचा त्याच्या अंक याच्यात येतोय का, पाड्यात येतोय का हे पाहायचं. पहिले मी कितीने भाग दिला रे, पहिले कितीने भाग दिला, 2 हे पाडे नाही लिहिले की असे पाहता 12 2. मग ते म्हणूनच त्यांना हाकलायचे आपल्या अकॅडमीतून आता खाली करायचे. हे असे जे ना बिन भरोसे 2 12 6 2 12 6 कस काय बरोबर आहे की नाही. बेसक 2 दिलाय ना, मग 2च्या पाड्यात 15 येतो का, म्हणून जो येत नाही तो जसाच्या. मग पुढे 5 5 त्रिक, मग 5च्या पाड्यात 6 येतो का, तो जसाच तसा. मग 3 1 3 2 6, म्हणजे प्रयत्न असा करायचा की जेही गणित आहे त्या दोन्ही संख्या एकाच पाड्यात आल्या पाहिजे, म्हणजे आपल्याला सोपं जातं ते. आणि जर येत नसल्या तर आपण काही घरून टाकू शकत, एक एकले द्यायचं मग. ठीक आहे, घ्या पुढचं गणित तुमच्यासाठी, तुम्ही सोडवा बरं, जमतं का पहा बरं. गणित पूर्ण लिहित आहे सगळे, हा घ्या. 21 24 या संख्यांचा लसावी काढा. पाहू बरं किती लोक काढतात. ज्या पद्धतीने मी सोडवतोय त्या पद्धतीनेच तुम्ही सोडवा. एका पेजवर आपले 3-4 गणित बी आले तर चालतील. गणित शिकणं महत्वाचं आहे, पानं वाचवणे नाही. आकडे मोठे काढा. हा तेजसचा भाऊ आहे का रे, हा तेजस सारखा दिसतोय, डुप्लिकेट. पाचोरा म्हणजे आमच्या गावाचा आहे, कोण नाव घ्यायचं नाही त्याचं. पाचोऱ्याचा कुठला भाऊ, बाहेरपुरा, दूर आहे का तिथून. म्हणजे तूच दिसतोय पाचोऱ्याचा, मला दुसरा. आपलं वरसाडे आहे ना, माझी वरसाडे, आता यात्रा आहे ना वरसाडे. झालं, चला पा. 21 24. आता सर मी रेषा मारल्या नाही मारल्या चालीन भाऊ, फक्त उत्तर काढ. मग या दोन्ही संख्या कोणाच्या पाड्यात येतात, 3 7 3 8 ते मला काही चांगलं वाटत नाही, त्याच्याकरता मी मारून घेतो. आला असेल सगळ्यांचं 7 8चं, कोणाकोणाचं आलं 7 8 पर्यंत आले सर आम्ही, व्हेरी गुड. पुढे मग पाहिलं की 7 ही कोणती संख्या आहे रे, बस तो जसाच्या. 7 1 7च्या पाड्यात 8 येतो का, मग तो 8 जसाच्या. हा, पण 8 भरपूर लोकांच्या पाड्यात येतो, 2च्या पाड्यात बी येतो, 4च्या पाड्यात बी येतो, म्हणून डायरेक्ट 8 लिहायचा नाही. समजतंय का, त्याला भाग द्यायचा. किती देतो, 4 न दे. 4 1 4 2 हा 1 जसाच तसा. पुढच्या संख्या पाहिजे 2 आणि 1. 2 कोणाच्या पाड्यात येतो का, स्वतःच्याच. 2 1 खाली काय आणायला पाहिजे आपण, 1 1, म्हणजे आपलं गणित संपत.
बस बाजूला घ्यायचे यांना 3 गुणिले 7 गुणिले 4 गुणिले 2. चाल, जे सोपं सोपं आहे ना ते पहिले करून घ्यायचं. पाय इकडनं बी आला तर सोपं आहे, इकडनं बी गेला तर सोपं आहे. बेचौक 8 आला का? हा, 8 त्रिक 8 त्रिक सर हा 7 घेऊ ना भाऊ, हा 7 काय करता घेऊ ना. 8 त्रिक 24 गुणिले उरलेला 7 इकडे साईडला घेऊन घ्यायचा. 7 चौक 28. अच्छाले 7 दुनी 14 2 लसावी किती आला रे? कोणाकोणाचं 168 उत्तर आलं. चला, तिसरंच गणित चालू आहे अजून. जमला असेल आता, जमला असेल. तुम्ही कोणत्याही पाड्याने भाग दिला तर उत्तर 168 आलं पाहिजे. 168 येत नसेल तर मग काही खरं नाही भाऊ आपलं. आता तुम्हाला चांगलं समजलं असेल की आपण काबरा हाकलणारे लोकांनी. प्रत्येक ठिकाणी गुणाकार राहील, प्रत्येक ठिकाणी भागाकार राहील, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पाडे लागतीलच. मग असे लोक आपल्याला काही नको पाहिजे. कारण पाहता इथे बी पाडा 3 7 21 दुनी 42 42 चौक मला पाडा. मग बिना पाड्यावाले नकोय आपल्याला. समजताय का? तर पाडे पाठ करा आजपासून, तुम्हाला सुरुवात. नेक्स्ट गणित क्रमांक 4. हा, तुम्ही पूर्ण लिहायचं गणित. 15 20 या संख्यांचा लसावी काढा. काढा पटापट, स्पीड घ्या. आता ज्यांना ज्यांना जमतंय चांगलं त्यांनी स्पीड घ्या. ज्याचं उत्तर झालं मी त्याला बरोबर विचारेन. हम्म 60 करेक्ट. चौथं गणित आहे म्हणून मी सोडून दाखवतो. 15 20 येडा माणसाला बी समजेल. किती रे? 5 त्रिक 5 चौक 3 मूळ संख्या 3 1 4 10 हा बेदुनी 2 1 2 झालं. आलं 5 त्रिक 15 दुनी 30 दुनी लसावी 60 झालं. सगळ्यांना झालं असेल. चला नेक्स्ट 5वं गणित. तीन 4 5 या संख्यांचा लसावी काढा. किती अंकी गेले रे आपण? हा, 4 अंकी पर्यंत विचारलं जातं. काही काही लोक लसावीला बी एकदम कठीण टॉपिक करून टाकतात. त्याच्यात नियम टाकून देतात. 2 लगतच्या संख्यांचा गुणाकार म्हणजेच त्यांचा लसावी असतो. कशाला पाठ करायचं एवढं? डायरेक्ट लसावी काढायचा ना. पाडे पाठ आहे आपले. झालं का? किती लोकांचं झालं? झालं. चला 5 3 4 5 मस्त पैकी लिहून घेतलं. पायाचं आता त्यांच्याकडे मारा आमच्या कानात. येत नाही आम्हाला, आहे की नाही? पायाचं 3 4 5 कोणत्या पाड्यात येतात? 3 4 5 कोणाच्या येत नाही सर? नाही येतात तर लिहा. 3 1 3च्या पाड्यात चालू केला ना. 3 1 3च्या पाड्यात 4 येतो का? जो येत नाही तो जसाच्या. 3च्या पाड्यात 5 येतो का? जो येत नाही तो. झालं 3चं काम. 1 आला म्हणजे याचा विषय संपला. पुढच्या 2 उरल्यामध्ये त्यांच्याकडे पाहायचं 4 5 5 बी कोणाच्याच पाड्यात येत नाही, कारण मूळ संख्या आहे 5 लिहिला. हा 1 तर होताच. 5 1
पाचाच्या पाड्यात 4 येतो का? लिहिला 4 जसा तसा. आता एकच तो उरलाय. तुला पटलं तर 4 आहे का 4 कर. 4 आहे का? झाले 3 1 मार 3चा गुणाकार. 3 चौक 12 पंचे 60 लसावी किती आला? 60. डायरेक्ट बरोबर बरोबर. झालं. जाऊ दे पुढे. हा आता ह्याच्यात 3 4 5 या संख्या कशा आहे रे? सिक्वेन्स ने. सिक्वेन्स ना म्हणजे काय? एका मागे एक. 5 6 7 7 8 9 म्हणजे अशा जर सिक्वेन्स न संख्या असल्या तर काय करायचा? 3चा गुणाकार. त्याचं म्हणणं काय आहे? 3 गुणिले 4 4 गुणिले 5. मी असं केलं सर. हे असं भारूड भरती करत बसला नाही, पण ते पाठ करणं पडतं. काय आलं पाठ करायचं? मी आता तेच तर बोलला ना, 2 लगतच्या संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो. काही गरज नाही. डायरेक्ट सिंपल स्टेप वापरायची म्हणजे आपलं चुकत बी नाही आणि उत्तर बी करेक्ट येतं. झालं. गणित क्रमांक 6 7. आता लागली तुमची बारी. आता एक वरती हेडिंगच टाकून घ्या. खालील संख्यांचा लसावी काढा आणि फक्त आता मी गणित देत चालेल, तुम्ही उत्तर सांगायचे. इथं बस बावड्या, याच्या बस. तुला थोडस चांगलं वाटेल. अबे 7 1 7 7 2 14 7 3 21 असं 5 चाल्याचं. 5 चाल्यानं काय होतं? डोळे चांगले होतात आपले, चष्मा लागत नाही. शाबास, व्हेरी गुड व्हेरी गुड. हे ना असे बाहेर घ्यायचे, थोडं चांगलं वाटतं. मग 7 गुणिले 2 गुणिले 3 इकडे घ्यायचं बाहेर. नाही तर तुला समजणार नाही 42 कुठून आलाय, हे की नाही? तिकडे लिहून घ्यायचं, हे असं नको लिहू. आलं? चाल. 2 आणि 3 मूळ संख्या आहे. लिहू तरी 2 3 इथे रे. 2 3 इथे 1 1 कर सगळं. कर आता त्यांचा गुणाकार इकडे बाजूला घे. 7 गुणिले 2 गुणिले 3. सात 1 7 7 2 14. तुला 14 डायरेक्टली घेतला. खोडते पूर्ण परत लिहू. 14 डायरेक्टली याची काय गरज आहे? पाय ना, तिन्ही संख्या एकाच पाड्यात येत आहे. 7 1 7 7 2 14 7 3 21. त्याच्यानंतर पुढच्या संख्या आहे 2 आणि 3. त्या 2 आणि 3 काय रे? मूळ संख्या आहे. मग त्याचा संख्या लिहून टाकायच्या. हा 1 7 1 7 घेतला. 7 2 14 7 3 21. मग आता 2 आणि 3 उरला. मग हा 2 घेतला 1. मग हा 3 घेतला. झालं. इथे बी 1 1 1 3 1 1 होऊन दे. हा आता या 3 इकडे घेऊन घे. 7 गुणिले 2 गुणिले 3. 7 गुणिले 2 गुणिले 3. मार आता. 14 3 42. पहिल्या गणिताचं उत्तर 42. पहिल्या गणिताचं उत्तर 42. एकदम सोपं. या जगातलं सगळ्यात सोपं गणित पहिलं होतं. आणि दुसरं 15 18 27 हे चांगलं होतं. 15 18 27 घ्या भाग. 3 पाचे 3 सक 3 नम आलं. हा 5 मूळ संख्या आहे. 5 जसाच्या 6 आणि 9 जसाच्या 3 दुनी 3 त्रिक. त्याच्यानंतर 2 आणि 3 काय रे? मूळ संख्या. पहा काय काय येतं. 3 गुणिले 5 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 करायचं. जिथे अडकले तिथे काय करायचं? धीरे धीरे करायचं. 3 पाचे इथे 15 लिहून घ्या. आपल्याला नाही समजत आहे ना. 15 त्रिक
45 दुनी 90 त्रिका झाला. लसावी 270. पहा कसं सोडवलंय पहा. जे गणित जिथे समजलं नाही तिथे विचारून घ्यायचं, मनात राहू द्यायचं नाही. जमतंय का आता? 1-2 गणित वाटतं आपल्याला. आता आपण 25 गणित घेणार आहे, त्याच्यामध्ये आपले 2-4 गणित यायला लागतात बरोबर. मग आपल्याला समजत चालतं की अरे असं आहे बुवा. पण पूर्ण 25 गणित फोकस ठेवायचं, आपलं एक बी चुकायला नको. पुसू का रे? ते 3 नंबरचा परत सोडू, 7 नंबरचा परत सोडवून दाखवू का? 15, 18, 27 वाला नाही नाही का? चला लसावी काढा. आरामशीर सोडवा. बावन येतो. तू 82 लिहिला का? 52 येतो. बरोबर. चाल दे बघ किती देशील. शाबास. LB 2 मध्ये बे दुनी 4 2 एक उरला. बेसक 12 झालं. 52 आहे भाऊ. तू 56 लिहतोय. हा 37 18. चाल दे. 52 जसाच्या तसा. शाबास. आता 3 1 3. चाल 1. 52 जसाच्या तसा. 52 कोणाच्या पाड्यात येतो पाय. म्हणून काय पाठ पाहिजे? पाडे. कितीच्या पाड्यात येतो? 13चा पाडा मान आला. टाक 13. 13 1. हा किती नंबर येतो ते लिहू. शाबास. हा आता 4 कोणाच्या पाड्यात येतो? शाबास. झालं. आता या सगळ्यांचा गुणाकार इकडे लिहि. पाहिलं कोण कोण येते. 6 गुणिले 3 गुणिले 13 गुणिले 2 गुणाकार तर टाक. त्याला सोपं सोपं करी घ्यायचं. बेदुनी 4 त्रिक 12 12 7 72 लिहू. 72 गुणिले 13 आला 16. चल 2. अच्छा 3 न देतोय का पहिले? देते. शाबास. 0. झालं. 936 लसावी आणि त्याला चौकोन मारायचा. चुकलं ना? चुकलं ना? 26 कस काय लिहिलं अजून? आधी हा 2 दिलं. बे न 28 13 ते 26 3 3 सोड द्या नंतर बघा. 3 3 13 चुकलं आपलं ते काहीतरी. परत 16 बरं. 18 52 18 52
घे महाराज हे खाली रेस घेते 2 आले बेनम. आता एलबी 2 आणले 52 भागिले 2 बेदुनी 4 लिहू 2 येथून भागाकार इकडे कर 52 भागिले 2 येथून भागाकार भागिले 2 कर बरं शाबास. लिहू थोडी किती येतील 26. आता 3 आण 26 जसं तसं. आता ते 13 आण 13 दुनी 26 3 जसाच्या तसा. हा लिहि 3 आणि 2 एका खाली 3 हे 3 आणि 2 एका खाली लिहि 2 झालं. कर गुणाकार त्यांचा पाय बरं किती येतात. आणि आठ नंबर कुठे 8 टाक नंबर द्या 8 नंबर 234 8 नंबर 468. भरपूर लोक चुकले ते 8 नंबरचं गणित. चला सोडू आपण त्याला 8 नंबर. चला पहा रे 18 सगळ्यांनी बोर्डवर पहा बरं. आता आपण पाठ केलेल्या कसोट्या आठवा. या संख्येच्या शेवटी 2 4 6 8 0 म्हणून एक गोष्ट आता शिकायला 6वी मध्ये की लहानात लहान पाड्याने भाग दिलं तेवढं चांगलं आपल्यासाठी. तुम्ही डायरेक्ट घ्यायच्या ना ट्राय का 52 1 52 तसं चालणार नाही. 2 आण देऊ बेनम 52 भागिले 2 बेदुनी 1 उरला बे पंचे बे सक काय का उरलं रे 9 26 3 त्रिक 26 जसाच्या आला का 3 1 26 जसाच्या. हा बे 1 बे त्रिक आला 13 1 कारण 13 काय होती मूळ संख्या बस. बेत्रिक 37 18 दुनी 36 गुणिले 13 78 अच्छाले 33 पुढे चुकलं पा चुकतं कुठे आहे पा परत खोडायचं परत सोडायचं. जमलं का किती आलं होतं हे सांग. 100 हे सगळं सोपं 100. हा सांग भाऊ शेवटचं